तर जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल परवा आपण एक डिझाईन टाकली होती नवरात्र उत्सव निमित्त. तर त्यानंतर मी अजून एक आज डिझाईन बनवलेली आहे, पण आता मी तुम्हाला 4 डिझाईन देणार आहे आणि त्याची PSD फाईल मी तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये देणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर मला आता परत वेळ नाही भेटेन, त्यामुळं मी PSD फाईल बनवून ठेवल्यात 4 आणि त्या पण मी आजच बनवल्यात आणि ह्यात तुम्हाला मी देणार आहे फ्रीमध्ये आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेन. आणि जे चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आपण नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवर आणत असतो आणि पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी फोटोशॉप ओपन करून घेतो. तर ही एक PSD फाईल आपली, असे 4 PSD फाईल मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे फक्त एक स्टेपमध्ये. मी दुसऱ्यांसारखं बोलून किंवा 3 स्टेपमध्ये दिलेलं नाही. पासवर्ड फक्त 1 स्टेपमध्येच राहणार आहे आणि इथं स्क्रीनला येऊ शकतो कुठं पण. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि अजून एक महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कोणाच्या पण PSD फाईल घेतल्या ना तर तुम्ही ना लेअर बघत चला, कारण त्यांनी कोणकोणते इफेक्ट दिलेत ना हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं कधी तुम्ही डिझाईन बनवली की तुम्हाला समजेल नाही का आपण त्यांनी कोणकोणते इफेक्ट घेतलेले आहेत, ब्रश कुठलं टाकलेलं आहे, हे लेअरमध्ये तुम्हाला दिसतं सर्व नाही का. जे जे यूज केलं आहे डिझाईनमध्ये सर्व तुम्हाला लेअरमध्ये दिसतं, तिथून तुम्ही बघत चला. तर ही डिझाईन मी बनवली होती आणि मी काही जास्त काही केलेलं नाही. मी फक्त एक कलर घेतलेला खाली जो साडीतला कलर येलो देवीचा, तर तो घेतलेला आणि त्याच्यावरून एक ब्रश मारला होता फक्त आणि त्याला मी ओव्हरले दिला होता. आणि जे मागं तुम्हाला हे दिसते सनलाईटचं, हे एक नाही का मी तुम्हाला दाखवतो, एक PNG होती त्या काही ते मी घेतलं होतं, ते पण तुम्हाला PSD भेटेल. आणि हे जे तुम्हाला दिसतंय तर हे मी ना कट केलेलं आहे, म्हणजे कटआउट केलेलं आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे याचं. हे तुम्हाला दाखवतो मी कसं होतं. अगं हे असं होतं. त्याला मी काय केलं आहे, इथं मी त्याला मॅजिक टूलनी रिमूव्ह करायचं केलं होतं, पण ते जास्तच रिमूव्ह होत होतं आणि आपल्याकडे अजून खूप ऑप्शन आहे रिमूव्ह करायचं. पण मी बोललो जाऊ दे आपण पेन टूलनी करू, म्हणून मी पेन टूलनी त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं होतं आणि त्याचं यूज केलं इथं आणि याला मोशन ब्लर दिलेलं आहे. तर हे झालं डिझाईनचं. इथं खाली शॅडो इफेक्ट दिलेला आहे, जे आपण ब्रश घेऊन ना का असं इथून चपटं करतो असं, तसं मी दिलेलं आहे. आता आपण दुसरी PSD बघू. तर ही एक PSD फाईल आहे. तर ह्यामध्ये पण मी नाही का खूप असे लेअर ॲड केलेले, तुम्हाला इथं दिसन बघा. तुम्ही एक एक जर बघितली ना तुम्हाला लगेच समजेल PSD फाईल ओपन करून. तर ह्यामध्ये मी खूप काय ॲड केलेलं का, हे पण ॲड केलेलं आहे मी त्याच्यात, तुम्हाला इथं दिसत असेल. परत शॅडो इफेक्टचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला शॅडो दिलेला आहे. ॲक्शन आहे ती, 1 क्लिकमध्ये शॅडो इफेक्ट देऊ शकता, त्यात मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले. आणि बाकी जेवढं काय आपण इथं ॲड केलेलं आहे ते सर्व तुम्हाला ना लेअरमध्ये दिसणार आहे. आणि पूर्ण लेअर बघत चला, डायरेक्ट डिझाईन बनवू नका, कारण जेवढं तुम्ही बघणार आहे लेअरमध्ये कुठले इफेक्ट दिलेत, कुठला ब्रश मारला आहे, बॅकग्राऊंड कुठले घेतले, त्यावरून तुम्हाला आयडिया भेटते, कन्सेप्ट भेटते. तर आपण आता तिसरी PSD फाईल खोलू. तर ही पण मी एक PSD फाईल तुम्हाला दिलेली खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण. तर ह्यामध्ये पण मी जास्त काही केलं नाही, एक बॅकग्राऊंड भेटलं मला हेवालं, मी तुम्हाला दाखवतो. हा काय असं बॅकग्राऊंड, याला फक्त मी थोडं ब्लर केलं आहे, थोडं रेडियल ब्लर दिले नाही का सर्कल टाईप, आणि थोडे 2 ब्रश मारलेले ह्या टाईपमध्ये आणि फोटो टाकून फक्त दिलेले नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही झाली तिसरी PSD फाईल. आणि आपल्या अजून एक लास्ट PSD फाईल आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. तर इथं नवरात्री PSD न्यू, म्हणजे 2nd नंबरचीच आहे, पण आता मी सेव्ह केलेत ते, त्यामुळं मी तुम्हाला उलटं दाखवतो. तर ह्यामध्ये पण मी ह्यात जास्त मी काही केलं नाही. रेडीमेड बॅकग्राऊंड भेटलं मला फॉगचं, जे आपलं पिंटरेस्ट ह्या वेबसाईटला भेटलं होतं आणि तिथून मी डाउनलोड केलं आणि फोटो टाकला. थोडं जे आपलं बॅकग्राऊंडला कलर आहे त्यातलाच एक कलर घेऊन ना टेक्स्टला दिलेलं आहे, म्हणजे थोडं मॅचिंग वाटेल म्हणून. तर ह्या सर्व PSD फाईल आहेत ना, ह्या खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला पण फॉलो करायला विसरू नका. लवकर जावा, इंस्टाग्रामला पण फॉलो करून टाका आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.